कागल शहरात मंगलमूर्तीच्या आगमनाच्या निमित्तानं भक्तिमय वातावरण होतं. मूर्ती विक्रीच्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी सजावटीसाठी लागणारे विविध प्रकारचं साहित्य आणि फळांची दुकानं थाटली होती. महात्मा फुले मार्केटमध्ये लिंगणूर, व्हन्नूर, सिद्धनेरली, कसबा सांगाव, मौजे सांगाव, सुळकूड इथल्या कारागिरांनी मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या होत्या. याशिवाय शहरातील कुंभार गल्ली, शाहू कॉलनी, जयसिंगराव पार्क, एकता नगर या ठिकाणच्या कारागिरांनी श्रींच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या होत्या. यावर्षी महागाईमुळं तसंच मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळं गणेश मूर्तींचे दर वाढलेत. महात्मा फुले मार्केटमध्ये मूर्ती नेण्यासाठी शहरातील अनेक गणेश भक्त सहकुटुंब येत होते. काहींनी एकत्रितपणे ढकलगाडीवर श्रींच्या जयघोषात मूर्ती नेल्या. फटाक्यांची आतषबाजी करत तर अनेक कुटुंबांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मूर्ती नेल्या. त्यामुळे बँड, ढोल, ताशा पथकांना चांगली मागणी होती. अनेक कुटुंबांनी मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त साधत प्रतिष्ठापना केली. बाप्पांच्या आगमनाच्या निमित्तानं कागल शहर आणि परिसरात मंगलमय वातावरण होतं.